नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दुर्वास गोसावी रुद्राजी स्टडी पॉईंट या एज्युकेशनल व्हिडिओ चॅनलवर मी तुमचे स्वागत करतो. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने आपण मराठी व्याकरण सिरीज सुरू केली आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणातील संधी या प्रकरणातील 2 संधीचे प्रकार अभ्यासलेले आहेत. तर आज आपण संधीचा जो तिसरा प्रकार आहे तो म्हणजे विसर्ग संधी याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, माझ्या या व्हिडिओला व्ह्यूज येतात, सबस्क्राईबही वाढत आहेत, परंतु मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक करत नाहीत. म्हणून कृपया करून माझ्या या व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरही करा. मित्रांनो, जास्त वेळ वाया न घालवता वळूयात आपण आजच्या टॉपिककडे. चला तर मग. मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे तो म्हणजे विसर्ग संधी. विसर्ग अधिक व्यंजन किंवा स्वर अशी या संधीची ओळख असते. व्याख्येच्या माध्यमातून आपण विसर्ग संधी कशी ओळखावी हे पाहून घेऊयात. पहा, जेव्हा आपल्याला एखादा परीक्षेत शब्द दिला जातो त्याचा विग्रह केल्यानंतर तो कसा ओळखावा हे या व्याख्येच्या माध्यमातून आपल्याला कळून येईल. तर या ठिकाणी काय म्हटलं आहे पहा, येथे एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तर होणाऱ्या संधीला विसर्ग संधी असे म्हणतात. जेव्हा एक शब्द दिला जातो त्याचा विग्रह केल्यानंतर त्या एका शब्दाची आपण 2 शब्दात विभागणी करतो, तेव्हा पहिल्या शब्दाचा शेवटचा जो काही वर्ण आहे तो विसर्गात तयार होत असेल आणि दुसरा जो शब्द आहे त्याचा पहिला जो वर्ण आहे तो व्यंजन किंवा स्वर असेल तर तेव्हा समजावं की ते विसर्ग संधी आहे. उदाहरणाच्या माध्यमातून आपण पाहूयात. या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे पहा. हा शब्द आपल्याला परीक्षेत दिलेला आहे असं आपण ग्राह्य धरूया. निरंतर या शब्दाचा जर आपण विग्रह केला तर पहा, पहिला शब्द नी नंतर या ठिकाणी विसर्ग येतो आणि नी नंतर दुसरा जो काही शब्द आहे विग्रह केल्यानंतर हा स्वर आलेला आहे आणि नी अधिक अंतर असा 2 शब्द या ठिकाणी तयार झालेले आहेत. मात्र संधी होताना हा शब्द कसा लिहिता येईल तर निरंतर अशा प्रकारे हा शब्द लिहिला जातो. तसाच दुसरा जो शब्द आहे तो म्हणजे दुर्जन. दुर्जन या शब्दाचा जर आपण विग्रह केला तर त्याचा पहिला शब्दचा जो वर्ण आहे तो असेल दू, त्यानंतर विसर्ग आणि दुसरा जो शब्द आहे त्याचा पहिला वर्ण जो आहे तो आहे व्यंजन, तो म्हणजे ज. दू अधिक जन याचा संधी होऊन तयार झालेला शब्द जो आहे तो येईल दुर्जन. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी संधी ओळखता येते. त्यानंतर ह्याच विसर्ग संधीमध्ये उकार संधीवर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातात. उकार संधी म्हणजे काय ते आपण पाहूयात. तर विसर्गाच्या मागे जर का हा स्वर असेल, विसर्गाच्या मागे हा स्वर असून पुढे मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा काय होतो तर ऊ होतो व तो मागील मध्ये मिसळून त्याचा ओ होतो. जर का विसर्ग झाल्यानंतर त्याच्या मागे जर हा स्वर असेल आणि पुढे जर येणारा जो काही व्यंजन आहे तो जर मृदू व्यंजन असेल तर काय होतो तर विसर्गाचा ऊ होतो व मागील जो काही आहे त्या मध्ये मिसळून त्याचा ओ होतो. याला विसर्ग उकार संधी असे म्हणतात. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मृदू व्यंजन, कठोर व्यंजन यावर आधारित संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दिलेला आहे. तर तो व्हिडिओ व्यवस्थित अभ्यासा, म्हणजे तुम्हाला मृदू व्यंजन, कठोर व्यंजन, स्पर्श व्यंजन कोणते आहेत ते समजेल. उदाहरण पाहण्याआधी याचा काही नियम आहे, ते नियम आपण पाहूयात की विसर्ग संधी जी आहे ती विसर्ग उकार संधी ही कशा पद्धतीने ओळखावी. तर येथे काय सांगितलेलं आहे की विसर्ग उकार संधी कशी ओळखावी. जो काही संधी झालेला शब्द आहे, संधियुक्त जो काही शब्द आहे त्याला दुसरा
दुसरा जो काही अक्षर आहे दुसऱ्या अक्षराला या ठिकाणी काना असेल किंवा मात्रा असेल. संधियुक्त जो शब्द आहे त्या शब्दाला काना किंवा मात्रा असतो. आपण उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊयात. तर येथे आपल्याला यशोधन हा शब्द दिलेला आहे. यशोधन. आता या ठिकाणी काना व मात्रा आलेला आहे. यशोधन झालेला. परंतु या शब्दाचा जर आपण विग्रह केला तर यशः अधिक धन असा या शब्दाचा विग्रह होतो आणि संधियुक्त शब्द जो आहे तो आहे यशोधन. अजून एक उदाहरण आपण पाहूयात. तो म्हणजे तपोबल. येथे सुद्धा आपल्याला काना व मात्रा आलेला आहे या शब्दामध्ये. याचा विग्रह जर आपण केला तर तपः अधिक बल हा विग्रह केल्यानंतर शब्द आपल्याला दिसून येतो. तसंच ह्याच विसर्ग संधीमध्ये र संधी, विसर्ग र संधी म्हणून अजून एक प्रकार असतो. त्यावर आधारित सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. आता ते व्याख्येच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. विसर्गाच्या मागे अ किंवा आ खेरीज कोणताही स्वर असून पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा काय होतो तर र होतो. या ठिकाणी अ किंवा आ च्या व्यतिरिक्त दुसरा स्वर जर आला असेल, दुसरा स्वर जर त्या ठिकाणी आला असेल आणि पुढे मृदू व्यंजन जर आलं असेल तर विसर्गाचा र होतो. विसर्गाचा काय होतो र होतो. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. व पुढील वर्णाबरोबर त्याची काय होते तर संधी होते. याला विसर्ग र संधी असे म्हणतात. उदाहरणाच्या माध्यमातून आपण हे समजून घेऊयात. या ठिकाणी पहा, बहिरंग हा शब्द दिलेला आहे. या शब्दाचा जर आपण विग्रह केला तर बही अधिक अंग हा शब्द आलेला आहे. या व्याख्येत आपल्याला काय सांगितलं आहे की अ किंवा आ या दोन स्वरांखेरीज जर दुसरा स्वर आला असेल आणि पुढे जर मृदू वर्ण आला असेल तर काय होतो विसर्गाचा र होत असतो. येथे तेच झालेलं आहे. पहा की अ किंवा आ विसर्गाच्या मागे ई आलेला आहे. हीला ई हा स्वर जो आहे आलेला आहे आणि पुढे मृदू वर्ण जर आला असेल तर मग त्या ठिकाणी र झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणून संधियुक्त शब्द बहिरंग हा येथे तयार झालेला आपल्याला दिसून येतो. दुसरं सुद्धा एक उदाहरण आपल्याला पाहता येईल. या ठिकाणी दुर्दैव हा शब्द जर आपण घेतला तर दुर्दैवाचं विग्रह जर केला आपण तर दु अधिक दैव. येथे सुद्धा उ हा स्वर आलेला आहे. उ हा स्वर आल्यानंतर पुढे पहा या विसर्गाचा र झालेला आपल्याला दिसून येतो आणि संधियुक्त जो काही शब्द आहे तो दुर्दैव तयार झालेला आपल्याला इथे दिसतो आहे. पुढे अजून एक पाहता येईल आपल्याला. अजून एक नियम आहे. तो म्हणजे विसर्गाच्या मागे ई किंवा उ असून पुढे क ख प फ हे वर्ण आले तर विसर्गाचा श होऊन संधी होते. विसर्गाच्या मागे जर ई किंवा उ जर आला आणि पुढे जर त्याच्या पुढचं जर अक्षर क ख प असेल, हे वर्ण जर आले असतील तर विसर्गाचा काय होतो या ठिकाणी श झालेला आपल्याला दिसून येतो. उदाहरण पाहूयात. या ठिकाणी निष्कर्ष हा शब्द जर दिला असेल तर आपण जर या शब्दाचा विग्रह केला तर नि अधिक कर्ष. या नि नंतर विसर्गानंतर क आलेला आहे म्हणून येथे आपल्याला व्याख्येत काय सांगितलेलं आहे, जर क जर आला तर त्याऐवजी विसर्गाचा काय होतो तर श होत असतो. म्हणून तयार होणारा संधियुक्त शब्द येथे निष्कर्ष झालेला आहे. अजून एक उदाहरण पाहूयात. दुष्परिणाम हा शब्द जर आपण घेतला, दुष्परिणाम याचा विग्रह जर केला आपण तर येथे सुद्धा प आलेला आहे विसर्गानंतर आणि पचा लोप होऊन त्या ठिकाणी काय झालेला आहे की श झालेला आहे. विसर्गाच्या मागे जर ई किंवा उ हे जर स्वर आले असतील तर आणि त्यांच्या पुढे जर क ख प फ हे वर्ण जर आले आहेत तर विसर्गाच्या या ठिकाणी काय झालेला दिसून येतो आपल्याला तर श झालेला दिसून येतो. पुढे पहा, पुढे काय म्हटलेलं आहे की विसर्गाच्या मागे जर अ हा स्वर असून अ हा स्वर जर असला आणि पुढे जर क ख प फ ही कठोर व्यंजने आली असतील तर विसर्ग कायम राहतो. या ठिकाणी विसर्ग हा कायम राहतो. त्या ठिकाणी काय झालेलं होतं की क ख प फ ही जर वर्ण आली तर तेथे विसर्ग लोप पावत होता आणि त्यांच्या ऐवजी श
त्या ठिकाणी येत होता, मात्र या ठिकाणी विसर्ग कायम राहतो. परंतु पुढे जर स्वर आल्यास विसर्गाचा काय होतो तर लोप होतो. उदाहरण पाहूयात. या ठिकाणी तेजपुंज या ठिकाणी विसर्गाच्या नंतर प हे अक्षर आलेलं आहे. विसर्गाच्या नंतर प हे अक्षर आलेलं आहे आणि अ हा स्वर आल्यामुळे या ठिकाणी विसर्ग कायम आहे. ज नंतर आपण जचं लेखन कसं करतो, ज अधिक अ बरोबर ज असं करतो. म्हणून या शब्दाचा जर आपण फोड केला, विग्रह केली, तर ज अधिक अ हा हा स्वर येतो. म्हणून या स्वरानंतर काय आलेलं आहे की प हे अक्षर आल्यामुळे या ठिकाणी विसर्गाचा लोप झालेला नाही, विसर्ग या ठिकाणी कायम आहे. आता पुढचं उदाहरण अजून एक पाहूयात की आता एव. येथे काय आहे पहा, आता एव येथे विसर्गाच्या पुढे ए आलेला आहे. विसर्गाच्या पुढे ए आलेला आहे म्हणून संधियुक्त शब्द काय आहे तर अतएव या ठिकाणी विसर्गाचा लोप झालेला आपल्याला दिसून येतो. पदाच्या शेवटी र येऊन त्याच्या पुढे कठोर व्यंजन आल्यास, पदाच्या शेवटी म्हणजे एखादा शब्द जर दिला असेल, त्याचं जे काही पद आहे त्या पदाच्या शेवटी जर आला असेल, त्याच्या पुढे जर कठोर व्यंजन आल्यास तर रचा काय होतो, विसर्ग झालेला दिसून येतो. उदाहरणात पाहूयात आपण. उदाहरणात जास्त आपल्याला समजून येईल. तर पहा, अंतःकरण. या ठिकाणी अंतःकरण हा शब्द दिलेला आहे, परंतु याचा जर आपण विग्रह केला तर अंतर या ठिकाणी काय झालेलं आहे, पदाच्या शेवटी र आलेला आहे आणि या रचा अंतःकरण हा संधियुक्त शब्दामध्ये काय झालेला आहे की विसर्ग झालेला आपल्याला दिसून येतो. या र ऐवजी विसर्ग झालेला आहे. त्यानंतर दुसरा शब्द घेऊया, दुसरं उदाहरण. तर त्यामध्ये चतुर अधिक सूत्री हा शब्द दिलेला आहे. हे विग्रह केलेले शब्द आहेत. त्याचा जर आपण संधियुक्त शब्द पाहिला तर येथे सुद्धा आपल्याला र ऐवजी इथं संधी झालेला दिसून येईल. ठीक आहे. तर येथे हा सुद्धा नियम लक्षात ठेवायचा आहे की पदाच्या शेवटी जर र आला, जर आपण विग्रह केला आणि पदाच्या शेवटी जर र येत असेल तर आणि त्याच्या पुढे जर कठोर व्यंजन असेल तर काय होईल की त्या रचा लोप होऊन तेथे विसर्ग होत असतो. हा नियमसुद्धा तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. पुढे पाहूयात. पहिल्या पदाच्या शेवटी स येऊन, आता तिथं र होता, या ठिकाणी स आहे, त्याच्या पुढे कोणतीही व्यंजन आल्यास सचा विसर्ग होतो. तिथे रचा विसर्ग होत होता, या ठिकाणी सचा विसर्ग होत आहे. या ठिकाणी कोणतंही व्यंजन जर आलं असेल तर उदाहरण पाहूयात. मनसपटल. मनसपटल हा विग्रह केलेला शब्द आहे. या ठिकाणी पदाच्या शेवटी स आलेला आहे आणि सचा लोप पाहून संधियुक्त शब्द कोणता झालेला आहे तर मनपटल हा शब्द आहे. दुसरं उदाहरण या ठिकाणी पाहता येईल, तो म्हणजे तेजस कण हा विग्रह केलेला शब्द आहे आणि संधी झालेला शब्द आहे, तो म्हणजे तेजस कण. सचा या ठिकाणी लोप होऊन काय झाला आहे, स ऐवजी तेथे विसर्ग आलेला आपल्याला दिसून येतो. पुढे अजून एक नियम आहे. विसर्गाच्या शेवटी येणाऱ्या रच्या मागे, विसर्गाच्या शेवटी जो काही र आलेला असतो त्या रच्या मागे जर अ व पुढे मृदू व्यंजन आल्यास र तसाच राहून संधी होते. या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की विसर्गाच्या शेवटी जर र आला असेल आणि त्याच्या मागे जर अ किंवा त्याचा पुढचा अक्षर जर मृदू वर्ण असेल तर रचा काय होतो, तो त्या रचा लोप होत नाही, तो तसाच राहून या ठिकाणी तशीच संधी आपल्याला झालेली दिसून येते. उदाहरणात पाहूया. या ठिकाणी पुनर्जन्म हा शब्द दिलेला आहे, संधियुक्त शब्द. तर त्याचा जर विग्रह केला तर पुनर्जन्म या ठिकाणी मृदू व्यंजन आलेला आहे आणि र हा शब्दाचा या ठिकाणी लोप न पावता काय झालेला आहे की हा ज अधिक अ अधिक हा र असा त्याचा ज असा झालेला आहे.
या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. जेव्हा आपण व्यंजनांचं फोड करत असतो, कोणता स्वर त्यामागे लागलेला आहे हे जेव्हा आपण पाहतो, तर या पद्धतीने आपल्याला पुनर्जन्म मधला जो ज आहे तो ज अशा प्रकारे तयार झालेला आपल्याला दिसून येतो. पुढे अजून एक उदाहरण पाहता येईल. पहा की अंतरात्मा हा संधी झालेला शब्द आहे. आपण जर त्याचा विग्रह केला तर अंतर अधिक आत्मा, या ठिकाणी सुद्धा आ हा शब्द आलेला आहे आणि रचा या ठिकाणी लोप न होता तो र तसाच आहे आणि हा अ जो आहे, आ जो आहे त्या र मध्ये मिसळून तो अंतरात्मा हा संधी झालेला शब्द आपल्याला दिसून येतो. संधीच्या व्यतिरिक्त अजून विशेष संधी म्हणून मराठीतील काही संधी ओळखल्या जातात. त्यामधला जो प्रकार आहे तो म्हणजे पूर्वरूप संधी. या पूर्वरूप संधीचा व्याख्या आपण पाहणार आहोत. कधीकधी शब्दांची संधी होताना एकत्र येणाऱ्या दोन स्वरांपैकी पहिला स्वर कायम राहतो. आता काय होतं आहे की कधीकधी जर शब्द दिला असेल तर शब्दांची जर संधी आपण केली तर एकत्र येणारे जे दोन वर्ण आहेत, जे दोन स्वर आहेत, या दोन स्वरांपैकी पहिला स्वर हा कायम राहत असतो. मात्र दुसरा स्वर काय होतो तर दुसरा स्वर त्या ठिकाणी लोप पावतो. याला पूर्वरूप संधी असे म्हणतात. पहिला स्वर कायम राहणं आणि दुसरा स्वर लोप पावणं हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. उदाहरणात आपण पाहूयात. पहा, नाहीसा या शब्दाचा विग्रह केलेला आहे. नाहीसा या ठिकाणी काय आहे की नाही अधिक असा, या नाही मधला हा ही जो आहे शेवटचा जे काही शेवटचा स्वर आहे ते स्वर या ठिकाणी ई हा स्वर जसाच तसा राहिला आहे. मात्र त्याच्या पुढे आलेला अ जो स्वर आहे हा या ठिकाणी लोप पावलेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. तसंच पुढे अजून एक उदाहरण पाहता येईल आपल्याला. खिडकीत या शब्दाचा जर आपण विग्रह केला तर खिडकी अधिक आत, या ठिकाणी सुद्धा हा ई जो आहे हा आहे तसाच आहे. मात्र आ या शब्दाचा या स्वराचा या ठिकाणी लोप झालेला आपल्याला दिसून येतो. असाच हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे आपल्याला की दोन स्वरांपैकी एक स्वर जो आहे पहिला स्वर तो कायम राहतो आणि दुसरा स्वर जो आहे तो लोप पावतो आणि संधी तयार झालेली आपल्याला दिसून येते. पुढे जो आहे पररूप संधी. आता पूर्वरूप संधीच्या व्यतिरिक्त ही पररूप संधी आहे. याचा सुद्धा व्याख्येच्या माध्यमातून आपण अभ्यास करून घेऊया. काही मराठीतील शब्दांची संधी होताना एकत्र येणाऱ्या दोन स्वरांपैकी पहिल्या स्वराचा या ठिकाणी लोप होतो. पूर्वरूप संधीमध्ये आपल्याला पहिला स्वर जो आहे तसाच होता. मात्र पररूप संधीमध्ये पहिला स्वर या ठिकाणी लोप पावतोय आणि दुसरा स्वर कायम राहतो. अशा प्रकारच्या संधीला या ठिकाणी पररूप संधी असे म्हणतात. उदाहरण पाहूयात. येथे हा शब्द दिलेला आहे हातून. याचा विग्रह जर केला तर हात अधिक ऊन. येथे पहिला स्वर कोणता लोप झालेला आहे तर हे व्यंजन आहे, परंतु याला पूर्ण त होण्यासाठी अ ची गरज लागते. हे आपल्याला माहिती आहे. हा नियम आपल्याला माहिती आहे. तेव्हा हा त तयार होतो. म्हणजे ह्या त मधला अ हा जो स्वर आहे हा स्वर या ठिकाणी लोप पावलेला आहे आणि हा जो ऊन आहे तो ऊ या ठिकाणी तला जोडून तो तू झालेला आहे आणि या ठिकाणी संधी झालेली आपल्याला दिसून येते. तसंच दुसरं उदाहरण आपल्याला पाहता येईल. त्यामध्ये चिंधोटी हा शब्द दिलेला आहे. चिंधोटी त्याचा जर आपण विग्रह केला तर चिंधी अधिक ओटी. यातला सुद्धा ई हा पहिला स्वर जो आहे तो लोप पावलेला आहे आणि ओ या स्वराला मिळून या ठिकाणी चिंधी अधिक ओटी याचा चिंधोटी असा संधी झालेला शब्द आपल्याला दिसून येतो. पुढे पहा. अजून एक नियम आहे
जर का दीर्घ स्वरापुढे येणाऱ्या स्वराची मागील स्वराशी बहुतेक करून काय होते तर संधी होते. जर दीर्घ स्वर असेल आणि त्या दीर्घ स्वरापुढे येणारा जो स्वर आहे त्या स्वराची मागील स्वराशी काय होते तर संधी होत असते. एखादा दीर्घ स्वर, कोणता दीर्घ स्वर, आता दीर्घ स्वर कोणता आहे तर ते आपण पाहणार आहोत. तर येथे आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. जाऊन हा शब्द आलेला आहे. आता याचा जर विग्रह केला तर जा अधिक ऊन, ऊ हा दीर्घ स्वर आलेला आहे ऊ. तर येथे काय म्हटलेलं आहे की दीर्घ स्वरापुढे येणाऱ्या स्वराची मागील स्वराशी काय होते तर बहुतेक करून संधी होत असते. आता येथे कोणत्याही शब्दाचा लोप झालेला आपल्याला दिसून येत नाही, तो आहे तसाच जुळून येतोय आणि संधियुक्त शब्द कोणता तयार झाला आहे जाऊन. पुढचं अजून एक उदाहरण आपल्याला पाहता येईल. येथे आपल्याला दिलेलं आहे घेईल. येथे सुद्धा कोणत्याही शब्दाचा लोप झालेला नाही किंवा कोणत्याही अक्षराचा लोप झालेला आपल्याला दिसून येत नाही. घेईल असा शब्द येथे संधी होऊन तयार झालेला आपल्याला दिसून येतो. अजून एक नियम आहे तो म्हणजे असा की ही हा जो शब्दयोगी अव्यय आहे हा जर संख्या विशेषणाबरोबर जर याची संधी होत असेल तर दोन प्रकारे तो लिहिता येतो. तो कशा प्रकारे तर उदाहरणाच्या माध्यमातून आपण पाहूयात. दोन्ही आणि दोन्ही या शब्दांचा जर आपण विग्रह केला तर दोन अधिक ही, या ठिकाणी ही हा शब्दयोगी अव्यय आपल्याला दिसून येतो. मात्र त्याचा संधियुक्त शब्द जर आपण पाहिला तर दोन प्रकारे त्याला लिहिता येते. अजून दुसरं उदाहरण पाहता येईल की चार अधिक ही. येथे सुद्धा ही आलेला आहे आणि त्याच्यातून संधी झालेला शब्द जो आहे चारी किंवा चारी. हे दोन प्रकारचे शब्द या ठिकाणी ही या शब्दयोगी अव्ययाच्या माध्यमातून एक संख्या विशेषणाद्वारे जे संधी झालेले शब्द होतात तर ते दोन प्रकारे तयार करता येऊ शकतात. पुढे पहा, पुढचा जो आहे शेवटचा नियम आहे आपला अनुसार अनुरूप या शब्दांबरोबर संधी होताना मागील शब्दाचे सामान्य रूप होते. अनुसार आणि अनुरूप हे जर शब्द आले असतील आणि या शब्दांबरोबर जर संधी जर होताना आपल्याला दिसून आली तर त्याच्या मागचे जे शब्द आहेत तर त्या मागच्या शब्दांचे काय होते की सामान्य रूप झालेले दिसून येते. जसं की पद्धत अनुसार, पद्धत अनुसार दोन वेगळे शब्द आहेत मात्र पद्धतीनुसार हा शब्द या ठिकाणी संधी झालेला आपल्याला दिसून येतो. तसंच पुढचा जो आहे तो म्हणजे विषय अनुरूप, विषय अधिक अनुरूप. याचा विषयानुरूप हा संधी झालेला शब्द आपल्याला दिसून येतो. तर मित्रांनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच सोप्या पद्धतीने मांडलेला दिसून येईल. नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा संधी ह्या प्रकरणावर आधारित जे काही प्रश्न आपल्याला स्पर्धा परीक्षेत विचारले जातात तर स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. मित्रांनो, माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.